हॅलो, नमस्कार. मी स्नेहा, मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इथं मी तुम्हाला सगळं दाखवते पसारा. हा आम्ही जेवण वगैरे केल्यानंतरचा पसारा आहे. तरी आज थोडा कमी आहे कारण जेवण करायच्या जस्ट अगोदर पण मी म्हणजे जस्ट अगोदर नाही पण 4-5-6 वाजता म्हणजे जेव्हा संध्याकाळची दिवाबत्ती करायची त्या अगोदर एकदा भांडे घासले होते. त्यामुळे आज थोडं कमी आहे. तरी पण हा एवढा पसारा आहे. तर मी तुमच्यासोबत माझं नाईट रुटीन शेअर करते. तर मग जेवणानंतर मला काही काही कामं असतात हे शेअर करते. तर त्याच्यामुळेच मग आता मी इथं आवरायला घेतलं आहे. तर सगळे भांडे अगोदर मी सिंकमध्ये जमा करते. मला किती भांडे घासायचेत वगैरे आणि मग ते सगळे धुवून वरती ठेवून देते आणि मग ते घासायला घेते. त्या अगोदर हे ग्लासचं स्टँड आहे ना, तर ते तिथं असतं पण मी तिथून उचलून इकडे ठेवलं कारण भांडे वगैरे घासताना त्याच्यावर पाणी नको उडायला. पाण्याचे पण डाग पडतात कारण बोरिंगचं पाणी आहे आमचं त्यामुळे. आणि आता मी भांडे पण घासून घेते. तर अगोदर ना सगळे भांडे असे धुवून वरती ठेवते. जे जर शेवटी घासायचे आहेत ते ह्या साईडला ठेवते आणि जे इझी क्लीन होतील ते पलीकडच्या साईडला ठेवते. तर कढाया वगैरे तवा आणि मोठे मोठे ताट मी इकडे ठेवते आणि बाकीचे सगळे छोटे छोटे भांडे पलीकडे ठेवते. मी मोस्ट ऑफ ट्रायच करते की रात्रीचे भांडे रात्रीच घासून ठेवावेत कारण ते सकाळीपर्यंत ठेवले ना मग ते खूप कडक पण होऊन जातात आणि सकाळी सकाळी असं फ्रेश पण वाटत नाही. किचनमध्ये ते खरकटे भांडे वगैरे पाहिलं तर सगळं असं मूड हे होतं. मग आणि जर कधी आपण बघू म्हणजे हे ट्राय करून बघा की रात्रीच्या रात्र सगळं आवरून ठेवलं ना तर सकाळी इतकं फ्रेश वाटतं किचनमध्ये, एकदम क्लीन आणि सगळं जागच्या जागी आणि काम करायला पण उत्साह येतो. आणि रात्रीचं काही नाही, फक्त 10-15 मिनटाचं हे काम असतं. पण कधी कधी माझ्याकडून पण होतं असं कधी कधी की मला कंटाळा येतो किंवा टाईम पुरत नाही किंवा त्याच वेळेला पिल्लूला मी तिथे पाहिजे असते. खूप वेळा असं काही काही होतं. पण मग त्याच्या दुसऱ्या दिवशी ना मग मला खूप ताण होतो हे सगळं असं हे करायला. कधी कधी ना पिल्लूचा म्हणजे हट्टच असतो की त्याच्याजवळ झोप किंवा काय किंवा काही काही गोष्टींनी करतो तो हट्ट. तर मग ते सगळं सोडून मला त्याला बघावं लागतं. तर मग जेवढं होईल तेवढं तर मी ट्रायच करत असते. पण मोस्ट ऑफ माझं हेच रुटीन आहे की मी रात्रीच्या रात्री सगळं आवरून झोपत असते. त्याशिवाय मी झोपत नाही. तर मला 11 वाजले तरी मी करत असते. फक्त त्याला सांभाळायला जर कोणी नसेल तर मग मला हे करावं लागतं आणि त्याला झोपी लावून मग करावं लागतं. तर आता इथं ना भांडे सगळे घासून घेतलेत आणि हे शेवटची खरकटी कढई आहे जी जरा जास्त त्याला हे होतं. पिठलं केलं होतं आज त्याच्यामध्ये पिठल्याचं खूप चिकटून बसतं आणि त्याचं पण मग हे केलं आणि त्याचं खरकटं पण या बादलीत मी साचवते सगळं. दिवसभराचं माझं खरकटं किंवा किचनवरचा जो कचरा असतो ना तर ते ह्याच बादलीत असतो. कांद्याचे टरफलं वगैरे जे काही बाकीचं असतं ते सगळं. आणि आता मी ना ह्यात सगळं साचवते ना. आता गॅस घासायला घेते. तर मी गॅसला ना जास्त असं धुवत नाही, म्हणजे कधी कधी धुते पण जास्त करून नाही धुत कारण मला ना आमच्या गॅसवाल्यांनी सांगितलेलं आहे की गॅसला जास्त धुवायचं नाही, त्याने बटन्स वगैरे त्याचे ते खराब होतात. पण तरी पण खूप जास्त घाण झालेलं असल्यानंतर मला ते सहनच होत नाही. मी डायरेक्ट पाणी ओतून धुत असते. पण आज आता म्हणजे जेव्हा गरज वाटत नाही ना खूप जास्त तर तेव्हा नाही धुत मी. मग फक्त पूर्ण घासून घेते आणि ओल्या नॅपकिनने पुसून घेत असते. तर आता ना पूर्ण गॅस पण मी या ठिकाणी घासून घेते. गॅस घासून झाल्यानंतर मग मी इंडक्शनला पण एक हात मारला, ओल्या नॅपकिनने पुसून घेतलं आणि गॅस आणि इंडक्शन दोन्ही खाली ठेवलं. त्यानंतर सगळं किचन ओटा पण घासला आणि किचन ओट्याच्या वरची जी टाईल्स आहेत जिथे कायम फोडणीचे वगैरे डाग उडत असतात मग ते तेलकट चिकट असं होतच असतं. मग मी रोजच्या रोज ते पण घासते. आणि मला काय माहिती काय कुठून धूळ येते का हवा येते, रोजच्या रोज दिवसातून 2 वेळा हे सगळं साफ होतं किचन प्लॅटफॉर्म. पण त्याच्यावर एवढा घाण कशी निघाती मला ते पण समजत नाही. म्हणजे जेवणाचे वगैरे डाग असतातच जेवण बनवल्याचे, पण एवढे कसं काय पडतात मला ते समजत नाही. तर या ठिकाणी आता सगळा किचन ओटा पण साफ करून झाला आहे. आता ते सगळं जी काही घासलेले घाण आहे ती सगळी मी सिंकमध्ये लोटून मग त्याच्यावरती पाणी ओतून मग ते सगळं
बेसिंकमध्ये फ्लश करते. आणि त्यानंतर मग आता बाकीचं इकडच्या साईडच्या पण टाईल्स वगैरे ते पण घासायच्या आहेत, तर त्या पण घासून घेते. तर तिथे जे काही मी भांड्याच्या जाळ्या ठेवल्या होत्या ना, तर त्या जाळ्या अगोदर खाली ठेवल्या आणि मग त्यानंतर त्या साईडचं सगळं घासून घेतलं. कारण तिथे पण कायम पाण्याचे वगैरे डाग पडतातच. वरतीच हे आहे वॉटर फिल्टर, तर आपलं कंटिन्यू पाणी काढणं वगैरे चालूच असतं आणि पडतातच डाग दिवसभरात काही ना काही ह्याच्याने. आणि किचन ही एक अशी गोष्ट आहे ना की जिथं आपल्याला रोजच्या रोज दिवसातून 2-3 वेळा साफ करावं लागतं आणि 2-3 वेळा ते तेवढंच खराब होतं. पण तिथं आपलं जेवण वगैरे बनलं जातं, त्यामुळे हायजीन मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ना मी त्या सगळं तिथल्या टाईल्स वगैरे पण घासल्या आणि त्या साईडचा ओटा पण घासला. आणि माझा किचनचा ओटा आहे ना, तो असा सरळच आहे आणि भरपूर मोठा आहे, एल वगैरे नाही आहे. तर त्यामुळे मग ते सगळं असं सरळच सगळं म्हणजे तिथूनच घ्यायचं, तिथंच ठेवायचं, म्हणून सगळं असं लवकर घाण पण होतं आणि लवकर स्वच्छ पण करता येतं. तर आता ना मी नॅपकिन ओला करून घेतला आणि त्या ओल्या नॅपकिनने हे सगळं पुसून घेते. कारण पाणी मारलं ना तर माझं इकडं सगळं ठेवलेलं आहे, वुडन वस्तू आहेत सगळ्या, हे छोटे छोटे स्टीलचे वगैरे रॅक आहे, तर त्याच्या खाली जातात. मग ते खूप मेसी होऊन जातं मला ते सगळं साफ करायला. मग हे असं बरं पडतं, ओला नॅपकिन ओला करायचा आणि ते पुसून घ्यायचं आणि छान पण निघतं असं. आणि पाण्याने तिची खूप चिकचिक होऊन जाते, त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने करत असते. टाईल्स बरोबर सगळा प्लॅटफॉर्म पण मी पुसून घेतला परत. आणि ते नॅपकिन वेळोवेळी मी ओला करत होते. आणि ओला करून झालं का हे सगळं पुसून घ्यायचं आणि खूप छान निघतं असं केल्याने पण. म्हणजे पाण्याचीच गरज आहे प्रत्येक वेळेला असं नाही. त्यानंतर मी जी कचरा साचवलेली बादली असते ना, तर किचनची छोटीशी गॅलरी आहे तिथं ठेवत असते आणि सकाळी मग ती फेकून देत असते, कारण रात्रीचा कचरा फेकून देऊ नये म्हणून. आणि मग सकाळी ते फेकून देत असते त्यामुळे. आणि आता इथं ना सगळं प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करून झालं आहे, पण आता ना बेसिंग पण क्लीन करायचं आहे. तर दरवेळेला ना मी बेसिंग क्लीन करायला दुसरी घासणी वापरते, पण आता ना ही घासणी मला आज फेकूनच द्यायची आहे, म्हणून मग मी आज ह्याच घासणीने घासते, कारण परत ती भिजवा वगैरे. आणि इथं ना माझं घासणीचं स्टँड पण लटकवलेलं होतं, पण आजच ते दुपारी तुटलं आणि काय माहिती काय झालं त्याला. आता मला नवीन घ्यावं लागेल. घासण्या वगैरे ठेवत असते मी ओल्या, त्याच्यात म्हणजे सगळं पाणी निचरून खाली येईल. आणि घासण्या ओल्या राहिल्या ना तर त्यामध्ये जम्स साचण्याची शक्यता असते, त्यामुळे मग ते बरं पडतं. आणि पण आता ते तुटले, तर आता मी नवीन घेईल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करीनच. तर बेसिंग पण ना, किचन जर क्लीन ठेवायचं असेल, कॉक्रोच फ्री ठेवायचं असेल किंवा जर्म्स फ्री ठेवायचं असेल ना, त्यातली एकच मोठी टिप आहे, जसं आपण सगळे भांडे घासतो त्याचप्रमाणे शेवटचं भांडं म्हणून सिंक घासायचा. तो घासला नाही ना तर मग काहीच उपयोग नाही आपण एवढं सगळं केल्याचा. तर मी सिंक पण आवर्जून घासतच असते भांडे घासून झाल्यानंतर. आणि इथं ना ते थोडेसे आता खारं, आमचं खूप जास्त खारं पाणी आहे, त्याच्यामुळे ते थोडेसे असे व्हाईट पडलेले डाग. आता मी एक किचन क्लीनर मागवले, आता बघू त्याने जर ते निघाले तर चांगलंच आहे. मी खास त्या गोष्टीसाठीच किचन क्लीनर मागवलं आहे. आणि त्यानंतर मग मी नळ पण घासत असते. तर नळ घासला ना तर मग सगळं पाणी स्वच्छ आल्यासारखं वाटतं आणि छान पण दिसतं. नळाचे डाग उठून दिसतात खूप लवकर, त्यामुळे मग नळ पण या ठिकाणी मी घासून घेतला आहे. आणि त्याला ना पाणी ओतूनच घासावं लागतं, कारण एवढं उंच म्हणजे खूप जास्त उंच नाही आहे, पण उंच ते माझ्या मानाने, कारण माझी हाईट कमी आहे. आणि मी ना ते नॅपकिन आणि घासणी आता एकत्र करून ठेवली, ती फेकून द्यायची म्हणून. त्यानंतर जो हा सोप डिस्पेन्सरचा डब्बा आहे ना, तो पण म्हणजे सोप डिस्पेन्सर जे आहे ना, तर ते पण व्यवस्थित क्लीन करून ठेवलं आहे. आणि खूप सोपं पडतं मला ते ह्यातमध्ये भांडे घासायला, कारण ना पहिलं कसं व्हायचं, लिक्विडची बॉटल वेगळी, मग ते एखाद्या भांड्यात घ्या, मग ते घासा, त्यात मिक्स करा, मग घासा. तर हे मला बरं पडतं. आणि या ठिकाणी ना आता मी ते ग्लासचं स्टँड पण जिथले तिथं ठेवून दिलं आहे आणि छान दिसतं आहे. आता किचन पण पूर्ण क्लीन झालं आहे, सिंक पण क्लीन झाला. आता गॅस वगैरे जे काही खाली ठेवलं होतं इंडक्शन, ते सगळं वरती ठेवते, कारण मला आता खालचं सगळं साफ करायचं आहे किचन रूममधलं. तर इंडक्शनवरती ठेवलं, गॅसवरती ठेवलं. त्यानंतर भांड्याच्या ज्या जाळ्या आहेत ना त्या खाली ठेवल्या होत्या, त्या पण वरती ठेवते, कारण खाली मला क्लीन करायचं आहे त्यासाठी. आणि भांड्याच्या जाळ्यांना वरतीच ठेवत असते, म्हणजे रात्रभर त्याचं पाणी निचरून ते सिंकमध्येच जाईल असं, जर ओले असतील तर. आणि 2 जाळ्या होतात माझ्या रोजच्या, कारण ती एक छोटी आणि एक मोठी. त्यानंतर मग मी आता इथं झाडून घेते.
तर त्या अगोदर घासणी जी ठेवली होती ना मी, ती अगोदर फेकून देते. जी नॅपकिनमध्ये गुंडाळून ठेवली होती फेकण्यासाठी, तर ती अगोदर फेकून देते आणि त्यानंतर मग झाडून घ्यायला घेते. तर किती नाही म्हणलं ना तर किचनमध्ये संध्याकाळी जरी साफ केलेला असेल ना, म्हणजे दिवाबत्तीच्या टायमिंगला, तरी परत होतोच राडा. कारण आपण स्वयंपाकासाठी कांदे वगैरे काढतो, त्याचा पाचोळा पडतो, काही आपण जेवण केलेलं असं त्याचं काही सांडतं वगैरे. आणि माझं पिल्लू आहे ना, नुसतं असं इकडून तिकडं तिकडून इकडं काही ना काही राडा काढतच असतो. मग त्यामुळे तो होतोच राडा. आणि मग आता या ठिकाणी सगळं घर व्यवस्थित झाडून घेते. तर मी सध्या तुमच्यासोबत किचनचंच शेअर केलं आहे, पण मी सगळंच घर झाडलं होतं परत एकदा. कारण राडा झालेला असला ना, मग त्यावरती परत आम्हाला झोपायचं पण असतं, त्यामुळे मग चांगलं नाही ना ते. त्याच्यामुळे मग सगळं घर झाडून घेते, मग इथल्या फरशा पण पुसून घेते. तर फरशी मी फक्त किचनचीच पुसते, फरशी नाही पुसत मी तिन्ही घरांची. पण झाडून मात्र सगळ्या घरांचं घेते. आणि तुम्ही पाहू शकता यात बराचसा कांद्याचाच पालापाचोळा आहे. कारण आता उन्हाळा लागला आहे ना, तर कांदे चांगले छान असे वाळलेले आहेत आणि त्याचा खूप पाला पडतो आहे, आता ते पाचोळा पडतो आहे. तर तिथंच कांद्याची जाळी आहे ना, त्यामुळे तिथं सारखं पडते ते ह्याचा कांद्याचा पाचोळा. तर या ठिकाणी आता मी सगळा कचरा पण भरून घेते आणि बाहेर डस्टबिन आहे किचनच्या गॅलरीमध्ये, तर तिथंच टाकून देते. आणि आता ना मला फरशी पुसायची, पण त्या अगोदर ना जे माझ्याकडे बिस्लरीचे हे 10-10 लिटरचे ड्रम आहेत ना, तर हे ठेवते मी. हे मी ना जे आपलं वेस्टेजचं जे पाणी निघतं ना फिल्टरचं, तर त्या पाण्यासाठी केलेले येतात. त्यामुळे असे ते थोडेसे वाईट दिसतात, कारण त्यामध्ये खूप जास्त क्षार असतात ना, त्यामुळे. आणि ते ना मी संध्याकाळी फिल्टर लावत असते, मग त्यामुळे ते 2-3 भरून जातात. आणि मग सकाळी मला ते सगळे झाडांना पाणी द्यायला, परत दारात पाणी मारायला वगैरे ते कामाला येतात. आणि ते पाणी पण वाया जात नाही आणि झाडांना पण दिलं जातं. आणि मी म्हणजे मागच्या उन्हाळ्यात आमचं बोरचं पाणी आटलं होतं ना, तेव्हापासून मग मी ते तसंच करत असते. आणि ते बरं पडतं, आम्हाला पाणी यूज पण होऊन जातं. आणि ते भरले का मी फिल्टर बंद करून टाकत असते, मग ते परत रिकामे झाले का तेव्हाच फिल्टर लावते. तर मग अशाने ना पाण्याची पण वेस्टेज होत नाही खूप जास्त. आणि आता ना इथं मी ग्रीन टी करायला ठेवली आहे. तर ग्रीन टी मी रोज रात्री घेतच असते जेवणानंतर 1 तासाने. मग आता हे सगळं जेवणानंतर मी लगेचच सगळं आवरायला घेते. आणि मग हे आवरता अर्धा-पाऊण तास जातो. आणि ग्रीन टी हे करून ठेवल्यानंतर पण 10-15 मिनटं ते ठेवावी लागते त्याच्यात ते मुरण्यासाठी. तर मग तेच करते मी या ठिकाणी. आता ग्रीन टी उकळत आले का, म्हणजे पूर्ण उकळू नाही द्यायचं, थोडंसं असं गरम झालं का त्यामध्ये ती ग्रीन टी घालायची आणि झाकण ठेवून ठेवायचं. मग तोपर्यंत आपले बाकीचे कामं करून घ्यायचे. मग मी फरशी वगैरे पुसत असते मग तोपर्यंत. आणि मग फरशी सुकेपर्यंत हे पण छान ग्रीन टीचा स्वाद येतो. मग ते हे करून घेत असते, ओतून पिऊन घेत असते. तर आता या ठिकाणी ना मी फरशी पण पुसून घेते. आपली ग्रीन टी जोपर्यंत हे होते तोपर्यंत माझी फरशी पण पुसून होते. आणि मी फॅन फुलमध्ये लावून दिलेला आहे. आणि मग त्यामुळे लवकर सुकल्या जाते फरशी पण. आणि मी फक्त किचनचीच पुसते, म्हणून संध्याकाळचं काही एवढं टेन्शन नसतं. दरवेळेला हाताने वगैरे पुसत असते. पण आज घेतला मी पोछा. तर कितीही एप्रन लावा, तुम्ही पाहू शकता माझ्या ह्याच्यावरती गाऊनवरती ते पाणीचा डाग पडतोच. असो, आता माझी फरशी वगैरे पुसून झाली. त्यानंतर फरशी सुकली. आणि आता ना मला उद्याची तयारी आहे. म्हणजे उद्या आता सध्या ना आमची डायटिंग चालू आहे दोघांचे पण. त्यामुळे मग उद्याला नाश्त्याला आम्ही कडधान्यच खातो मोस्टली. तर त्यासाठी मी कडधान्य इथं या ठिकाणी भिजवून घेते. तर चवळी मी भिजवते आज. तर सहसा 150-200 ग्रॅम भिजवत असते मी, म्हणजे ती फुगून डबल होईल. पण मग आज मी 150 ग्रॅम भिजवली. रोज 200 वगैरे भिजवते. पण चवळीची कशी भाजीच करावी लागते, मग त्यामध्ये कांदा वगैरे ते पण येतं, म्हणून मग ती कमी भिजवली थोडी. नाही तर हरभरे वगैरे केले ना, तर मग त्याची डायरेक्ट आपण चना चाट वगैरे करून खाऊ शकतो. त्यामुळे त्याचं काही नाही एवढं, त्याला जास्त भिजवली तरी चालते. पण चवळी थोडी 150 ग्रॅम भिजवली. आणि काही नाही, सिंपल पाणी मी त्यामध्ये टाकलं आहे आणि रात्रभरात ती छान भिजते. त्यानंतर मग मला चिया सीड्स पण घ्याव्या लागतात रोज जेवणाच्या अगोदर. तर त्या चिया सीड्स पण भिजवते. आता चिया सीड्स पण संपत आलेले आहेत, त्या पण मला ऑर्डर करून ठेवावे लागतील, म्हणजे ह्या संपेपर्यंत त्या येऊन जातील. तर त्यांना मी एका काचेच्या बाऊलमध्ये असं भिजवून ठेवत असते, त्याच्यावरती झाकण ठेवत असते. आणि त्यानंतर बदाम पण भिजवत असते.
तर पिल्लूसाठी, माझ्यासाठी, आहोंसाठी आम्ही तिघं पण दोन तीन खात असतो सकाळी रोज. आणि मी कधीतरी खाते, कधी खात नाही, असं मला माझ्या मूडवर असतं. तर या ठिकाणी आता बदाम पण भिजवून घेते मी. त्यानंतर सगळ्या ह्याच्यावर जे काही भिजवलं आहे त्याच्यावर ह्याच्यावरती ना झाकण पण ठेवून देते, कारण रात्री काही सांगता येत नाही ना, पाली वगैरे काही पण फिरू शकते त्यामुळे. आणि त्यानंतर मग आता ग्रीन टी ओतून घेते मी. तर हे जे ग्रीन टीवरचं झाकण होतं ना, हेच मी त्या चवळीवरती ठेवणार होते म्हणून तेव्हा ठेवलं नाही, आणि आता मी ठेवून देईल. तर आता या ठिकाणी ग्रीन टी पण झाली आहे, ती मस्त ओतून घेतली कपात. आणि हे भांडं पण लगेच ही गाळणे आणि भांडं मी घासून ठेवते, कारण मग परत ते पडलं का रात्रभर पडल आणि मग उद्या सकाळीच घासण्यात जाईल. म्हणून मग मला उद्या सकाळी परत लागल ते पाणी वगैरे गरम करायला, म्हणून मी ते लगेच घासून घेते. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की आता सगळं क्लीन झालं आहे किचन वगैरे, आणि दिवा पण छान असं चालू आहे, मस्त पॉझिटिव्हिटी येते दिव्यामधून. आणि इथं आता ग्रीन टी ती पण मी घेऊन घेते. ग्रीन टी घेतल्यानंतर मग मी आणि पिल्लू रोज वॉकला जात असतो, पण आज आहो पण होते आमच्याबरोबर. सध्या मंथ एंड चालू झालं आहे ना, 2-3 दिवस झालं मंथ एंडचे कामं खूप वाढले, त्यामुळे आहोंना यायला खूप उशीर झाला. मग त्यांना यायला उशीर झाला, मग आम्हाला जेवणाला पण उशीर झाला. आणि मग जेवणाला उशीर झाला, मग माझे बाकीचे कामं आवरायला उशीर झाला. म्हणजे जवळपास 10:30 वाजले होते तेव्हा आम्ही केंद्रात आलेलो आहे. आणि इथं आता ह्याला ना सांगावं लागत नाही, असं कर तसं कर, बरोबर हात जोडून प्रदक्षिणा मारतो, पाय पडतो, मुजरा करतो स्वामींना. त्याला सांगावं नाही लागत, त्याला सवय झाली आता. आणि बरोबर त्याला माहिती आपण कसं दर्शन घ्यायचं वगैरे. तर अगोदर औदुंबराला प्रदक्षिणा मारल्या आणि मग त्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की स्वामींचं तुम्ही पण दर्शन घ्या. तर या ठिकाणी आता मी स्वामींचं वगैरे दर्शन घेतलं. आणि असाच होता माझा आजचा दिवस, म्हणजे माझं नाईट रुटीन. स्वामींच्या दर्शनाशिवाय माझी रात्र होत नाही, दर्शन घेऊनच मग आम्ही झोपायला जातो. तर चला, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.